हॅलो एव्हरीवन, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MS सेट 2021 जे की 26 ला होणार आहे त्यासाठी कम्युनिकेशनचे 100+ इम्पॉर्टंट MCQ बघणार आहोत. याआधी आम्ही कम्युनिकेशनवर 100+ MCQचा एक व्हिडिओ टाकला होता. हा त्याचा पार्ट 2 आहे. आम्हाला खात्री आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचे कम्युनिकेशनचे सर्व डाऊट क्लिअर होतील. कुठलाही टॉपिक बाकी राहणार नाही. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की डेली 6 वाजता प्रत्येक युनिटवर 100+ MCQ आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. तुम्ही रोज आमच्या चॅनलला 6 वाजता व्हिजिट करा. तुम्हाला रोज तिथे नवीन व्हिडिओ बघायला मिळणार. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगू इच्छिते विच इज रिअली इम्पॉर्टंट फॉर द वन हु इज प्रिपेअरिंग फॉर द अपकमिंग एक्झाम 2021. आम्ही MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीज चालू केली आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 MCQ असतील आणि प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत भेटेल. तर असे 2000 MCQ आम्ही कव्हर केले आहेत. त्यानंतर प्रिव्हियस इयर 2011 ते 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. असे आम्ही 2600 to 2700 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यानंतर फुल सिलेबस नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील. तर प्रत्येक युनिटवर 25 to 30 पेजेस नोट्स आहेत. तर तुम्ही 1.5 ते 2 दिवसात पूर्ण नोट्स वाचून तुमचा फुल सिलेबस कव्हर करू शकता आणि त्यानंतर या टेस्ट सिरीज तुम्ही देऊ शकता. जर या टेस्ट सिरीज तुम्ही डेली दिल्या तर तुम्हाला कमीत कमी 70 मार्क पडायला काही हरकत नाही. या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असे 25 to 30 क्वेश्चन येतील अशी खात्री आम्ही देतो. जर तुम्ही म्हणाल की वेळ खूप कमी आहे तर मी म्हणेन की या टेस्ट सिरीजमध्ये फक्त 50 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक टेस्ट द्यायला कमीत कमी 40 मिनिटे लागतात. तर प्रत्येक दिवशी तुम्ही 3 ते 4 टेस्ट देऊ शकता आणि 10 दिवसात तुम्ही सर्व टेस्ट कंप्लीट करू शकता. तर जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा आणि प्लीज व्हॉट्सॲप मेसेज करा कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. किंवा आमचा ॲप डाउनलोड करा ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. या कोर्सची फीस आहे 999 रुपये. सो डू जॉईन इट, हरी अप. रॅपिड 10 डेजची बॅच 16 सप्टेंबर पासून ग्लोबल ऑनलाईन वर सुरू होत आहे. या बॅच मध्ये 50 पूर्ण अभ्यासक्रम टेस्ट सिरीज. ईच टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स विथ कंप्लीट सोल्युशन आणि डिटेल एक्सप्लेनेशन असतील. या बॅच मध्ये दररोज तुम्हाला सकाळी 8, दुपारी 12, दुपारी 4 आणि संध्याकाळी 8 वाजता टेस्ट मिळेल. या टेस्टचा टाइम जरी फिक्स असला तर तुम्ही कधीही या टेस्ट देऊ शकता. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट, या टेस्ट मध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट आहे म्हणजे तुम्ही एनी नंबर ऑफ टाइम्स या टेस्ट देऊ शकता. आणि तसेच या टेस्ट मध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे 2011 to 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळेल दोन्हीही लँग्वेज इंग्लिश आणि मराठीमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पण मिळणार आहे. जर तुम्ही सर्व कोर्स एकत्र घेतला तर फी फक्त 999 असेल. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, जरी तुम्ही या टेस्ट दिल्या तर तुम्ही पेपर 1 चे दुसरी कुठलाही अभ्यास आता करू नका. फक्त या टेस्ट सिरीज द्या. दॅट शुड बी इनफ फॉर युअर प्रिपरेशन. बाकी काहीही तुम्हाला करायची गरज नाही पेपर 1 साठी. फक्त एवढाच करा. तुमच्या स्कोअर मध्ये बघा तुम्ही किती इम्प्रूव्हमेंट होते. तर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा आमचा ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. So students, hurry up, grab this opportunity. You have very less time in this 10 days. You can increase your score. शेवटी मिनी सारांशांना काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहे शाब्दिक ब्रेकअप, क्लिक केलेला निष्कर्ष, शाब्दिक साइन पॉइंटिंग आणि लास्ट ऑप्शन आहे स्तब्ध निष्कर्ष. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. प्रत्येक वर्गाच्या शेवटी मिनी सारांशांना शाब्दिक साइन पोस्टिंग म्हणतात. शाब्दिक ब्रेकअप म्हणजे काहीतरी तोडणे आणि त्याचे तुकडे करणे. म्हणून प्रत्येक वर्गाच्या शेवटी मिनी सारांशित करणे शाब्दिक संकेत पोस्टिंग असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे संस्थांमधील अंतर्गत संप्रेषण कोणाद्वारे केले जाते आणि ऑप्शन्स आहेत लेन, वेन, EBB आणि लास्ट ऑप्शन आहे MMS. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए. लोकल एरिया नेटवर्क हे कॉम्प्युटर नेटवर्क आहे जे मर्यादित क्षेत्रामध्ये संगणक एकमेकांशी जोडते, जसे निवास, शाळा, प्रयोगशाळा,
विद्यापीठ परिसर किंवा कार्यालय इमारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गातील शिक्षकाच्या आवाजाचे वर्णन कसे केले जाते? आणि ऑप्शन्स आहेत भाषिक, पॅरालिंग्विस्टिक, नॉन भाषिक आणि मॅक्रोभाषिक. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. वर्गातील शिक्षकाच्या आवाजाचे वर्णन पॅरालिंग्विस्टिक असे केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्ग संवादाचा भाग म्हणून सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत. आणि ऑप्शन्स आहेत नकारात्मक, सकारात्मक, हाताळणी आणि पळ काढणे. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. वर्ग संवादाचा भाग म्हणून सूक्ष्म अभिव्यक्ती पळ काढणे आहेत. सूक्ष्म अभिव्यक्ती म्हणजे एखाद्याच्या खऱ्या भावनांचे अनौषिक चेहऱ्याचे प्रदर्शन हे पाहणे खूप अवघड आहे, कारण ते फक्त एका सेकंदाच्या अंशासाठी टिकते. हे वर्गातील संप्रेषणात क्षणभंगूर प्रतिसाद म्हणून मानले जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक ग्राहक एका बँकेला लिहितो, कृपया मला गेल्या 3 महिन्यात माझ्या बचत बँक खात्यातील ए मधील माझ्या व्यवहाराचे विवरण पाठवा. संवादाच्या दृष्टीने ते म्हटले जाईल. ऑप्शन्स आहेत इनपुट, संदेश, आउटपुट आणि लास्ट ऑप्शन आहे अभिप्राय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, संदेश. संदेश हा संवादाचा एक स्वतंत्र एकक आहे, जो काही प्राप्तकर्ता किंवा प्राप्तकर्त्यांच्या गटाद्वारे सूत्राद्वारे वापरला जातो. कुरिअर, टेलिग्राफी, वाहक कबूतर आणि इलेक्ट्रॉनिक बसेससह विविध माध्यमाद्वारे संदेश वितरित केला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण प्रक्रिया कधी पूर्ण मानली जाऊ शकते? आणि ऑप्शन्स आहेत प्रेषक संदेश पाठवतो, संदेश चॅनलमध्ये प्रवेश करतो, संदेश चॅनल सोडतो आणि लास्ट ऑप्शन आहे प्राप्तकर्ता संदेश समजतो. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, प्राप्तकर्ता संदेश समजतो. एकदा प्राप्तकर्ता प्रेषकाला खात्री करतो की त्याला संदेश प्राप्त झाला आहे आणि तो समजला आहे, संप्रेषणाची प्रक्रिया इथे पूर्ण झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक शिक्षक विद्यार्थ्यांचे 6 गट तयार करण्याचा निर्णय घेतो आणि चर्चा आणि अहवाल देण्यासाठी प्रत्येक गटाला एक उपथीम नियुक्त करतो. कोणत्या प्रकारचे संप्रेषण मॉडेल या संदर्भात त्याच्या किंवा तिच्या रणनीतीचे सर्वोत्तम वर्णन करेल? आणि ऑप्शन्स आहेत व्यवहार मॉडेल, परस्पर संवादी मॉडेल, क्षैतिज मॉडेल आणि रेषीय मॉडेल. Here the correct answer for this question will be option number A, transactional model. Transactional model, generally speaking, refer to a model in which interaction in 2 directions are considered together. For example, for a one person to another and a back, or from one subsystem to another and back. Next question आहे, खालीलपैकी कोणते संप्रेषणातील परभाषा आहे? आणि ऑप्शन्स आहेत आवाजाची पिच, अंतर्गत आवाज, बाह्य आवाज, विराम वापर आणि भाषणाचा दर आणि आवाज. Here the correct answer for this question will be option number C, A, D and E, that is pitch of voice, use of pause and last is rate and volume of speech. Next question आहे, खालीलपैकी कोणता वर्ग वर्गातील शिक्षकांच्या संवादाच्या प्रभावीतेवर गंभीर मार्गाने परिणाम करेल? आणि ऑप्शन्स आहेत सादरीकरण करताना शिक्षकांनी वापरलेले अध्यापन सहाय्य, व्यवहार करताना शिक्षकांनी पसंत केलेली अध्यापन शैली, शिक्षकांची शैक्षणिक बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आणि लास्ट ऑप्शन आहे शिक्षकाचे विषय ज्ञान. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, व्यवहार करताना शिक्षकांनी पसंत केलेली अध्यापन शैली. Here the next question is, negative criticism as an element of a classroom communication will lead to external sympathy, justification, defensiveness, demotivation,
and supportive listening. Here the correct answer will be option number A. B, C and D. Negative criticism as an element of a classroom communication will lead to justification, defensiveness and demotivation. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गात संवाद साधताना खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वात योग्य मानला जाईल आणि ऑप्शन्स आहेत सहानुभूतीशील आणि व्यावहारिक, ठाम आणि अनुरूप, वैयक्तिक आणि अनुकरणात्मक आणि तांत्रिक आणि दबंग. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. वर्गात संवाद साधताना सहानुभूतीशील आणि व्यावहारिक दृष्टिकोन सर्वात योग्य मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे दावा ए. वर्ग संवाद ही एक व्यवहार प्रक्रिया आहे कारण आर. विद्यार्थ्यांचे प्रतिसाद हेतुपूर्ण आहेत या गृहीतकाखाली शिक्षक काम करत नाहीत. आपल्या उत्तरासाठी योग्य कोड निवडा आणि ऑप्शन्स आहेत ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही सत्य आहेत परंतु आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी ए सत्य आहे परंतु आर असत्य आहे आणि ऑप्शन डी ए असत्य आहे परंतु आर सत्य आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ए सत्य आहे परंतु आर हे असत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द्राक्षे हा शब्द म्हणूनही ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत खालचा संवाद, अनौपचारिक संप्रेषण, अपवर्ड कम्युनिकेशन आणि क्षैतिज संप्रेषण. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. द्राक्षे हा शब्द अनौपचारिक संप्रेषण म्हणूनही ओळखला जातो. अनौपचारिक संवाद आणि द्राक्षेवेली म्हणजे अफवा किंवा सट्टा बातम्या पसरवणे आणि ती कोणत्याही स्तरावर संवाद साधू शकते. Here the next question is, in a classroom, teachers and students use self-interest issue to judge and options are their acceptability, uncritical dispositions, negative reinforcement of idea and external non-verbal clue. Here the correct answer for this question is option number A. In classroom, teachers and students use self-interest issue to judge their acceptability. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गात संदेश रिसेप्शनची संभाव्यता वाढवता येते आणि ऑप्शन्स आहेत दृष्टिकोन स्थापित करणे, विद्यार्थ्यांचे अज्ञान उघड करणे, माहितीचा भार वाढवणे आणि लास्ट ऑप्शन आहे उच्च डेसिबल ऑडिओ साधने वापरणे. The correct answer for this question is option number A. Establishing a viewpoint. In a classroom, the probability of a message reception can be enhanced by establishing a viewpoint. Next question आहे एक चांगला संप्रेषक त्याच्या सादरीकरणाला सुरुवात करतो आणि ऑप्शन्स आहेत जटिल प्रश्न, अनुक्रमिक नसलेले, पुनरावृत्ती वाक्यांश आणि बर्फ तोडणारा. Here the correct answer for this question will be option number C. Repetitive phrase. A good communicator begin his or her presentation with a repetitive phrase because it will be gather attention of the audience. Repetition is usually used in poetry, songs, rhythms, etc. Ideas should be kept centralized in order to get the audience attention. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ग संवाद अनिवार्यपणे असावा आणि ऑप्शन्स आहेत संकल्पित, सहानुभूतीशील, गोषवारा आणि लास्ट ऑप्शन आहे वर्णनात्मक नाही. The correct answer for this question is option number B. The classroom communication should essentially be empathetic. Empathy is a capacity to understand or feel what another person is experiencing from within the frame of reference. That is the capacity to place oneself in another position. Definition of empathy emphasizes a broad range of emotional states.
Here the next question is, the spatial audio reproduction in a classroom can reduce the students' cognitive load in understanding, respect for the teacher, motivation for excellence, and last option is interest in technology orientation. Here the correct answer for this question is option number A. The spatial audio reproduction in the classroom can reduce the student cognitive load in understanding. In cognitive psychology, cognitive load refer to the use of a amount of working memory resources. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद समीप्त झोन तयार करतो आणि ऑप्शन्स आहेत एक फरक, गोंधळ, विकास आणि विकृती. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवाद समीप्त झोन तयार करतो विकास. समीप्त विकासाचे क्षेत्र हे शिक्षणाचे क्षेत्र आहे जे जेव्हा एखाद्या व्यक्तीला शिक्षक किंवा समव्यक्त उच्च कौशल्य संचासह सहाय्य करते तेव्हा उद्भवते. शिक्षक नंतर विद्यार्थ्याला कौशल्य प्राप्त करण्यास मदत करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गसंवाद हा कोणाचा आधार आहे आणि ऑप्शन्स आहेत सामाजिक ओळख, बाह्य अशुद्धता, पक्षपाती निष्क्रियता आणि लास्ट ऑप्शन आहे गट आक्रमकता. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. वर्गसंवाद हा सामाजिक ओळखचा आधार आहे. सामाजिक ओळख हा एखाद्या व्यक्तीच्या संकल्पनेचा भाग आहे जो संबंधित सामाजिक गटातील कथित सदस्यापासून प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सकारात्मक वर्गसंवाद साधतो आणि ऑप्शन्स आहेत जबरदस्ती, सबमिशन, सामना आणि अनुनय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. सकारात्मक वर्गसंवाद साधतो अनुनय. अनुनय अशी प्रक्रिया ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन किंवा वागणूक इतर लोकांच्या संप्रेषणाद्वारे प्रभावित न होता दबावाशिवाय एखाद्याचा दृष्टिकोन आणि वागणूक इतर घटकाद्वारे देखील प्रभावित होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अभिव्यक्तीपूर्ण संप्रेषण चालते आणि ऑप्शन्स आहेत निष्क्रिय आक्रमकता, एन्कोडरची व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, बाह्य संकेत, एन्कोडर डिकोडर करार. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. एन्कोडरची व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये. अर्थपूर्ण संप्रेषण म्हणजे शाब्दिक भाषा आणि गैरमौखिक संकेत जसे की हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव वापरून संवाद साधण्याची क्षमता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती संपन्न वर्गाच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य काय असण्याचे स्वरूप आहे आणि ऑप्शन्स आहेत आसीन, स्तब्ध, तथात्मक आणि सेक्टोरल. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. माहिती संपन्न वर्गाच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य तथात्मक असण्याचे स्वरूप आहे. जेव्हा मौखिक आणि गैरमौखिक संदेश विरोधाभासी असतात तेव्हा असे म्हटले जाते की बहुतेक लोक कोणावर विश्वास ठेवतात आणि ऑप्शन्स आहेत अनिश्चित संदेश, शाब्दिक संदेश, गैरमौखिक संदेश आणि आक्रमक संदेश. Here the correct answer for this question will be option number C, non-verbal message. When verbal and non-verbal message are contradictory, most people believe in non-verbal messages because action and gestures speak louder than word. People pay more attention to eye contact, voice tone, facial expression, etc. So the correct answer is non-verbal messages. Next question आहे, प्रभावी संप्रेषण गृहीत धरते आणि ऑप्शन्स आहेत संरेखन, वर्चस्व, निष्क्रियता आणि समजून घेणे. The correct answer for this question is option number D, understanding. Effective communication presupposes or requires as a precondition an understanding between communicator and receiver.
The state of being non-elegant or not sharing a current reality is not a precondition because element can either hinder or promote communication depending on goals. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येक संप्रेषणाला अनुभव घ्यावा लागतो आणि ऑप्शन्स आहेत हाताळलेल्या भावना, आगाऊ उत्तेजना, होमोफाईलचा मुद्दा आणि लास्ट ऑप्शन आहे स्थिती अव्यवस्था. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, आगाऊ उत्तेजना. आपल्याला काय येत आहे हे माहीत असताना आपल्याला मिळालेल्या भावनांचे वर्णन अगोदर केले जाते. हे घडणाऱ्या एका गोष्टीचे वर्णन देखील करू शकते कारण नंतर काहीतरी दुसरे घडणार आहे. असे की एका मोठ्या पार्टीच्या आदल्या रात्री तुम्हाला अपेक्षित उत्तेजना, ती वाट पाहताना आणि एखाद्या गोष्टीची तयारी करताना आपल्याला मिळणाऱ्या भावनांशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक म्हणून वर्गात आपली प्रभावी उपस्थिती अनुचित करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा आणि ऑप्शन्स आहेत पीअर कमांडचा वापर, आक्रमक विधान करणे, सुस्थापित पवित्रा स्वीकारणे आणि लास्ट ऑप्शन आहे हुकुमशाही करणे. The correct answer for this question is option number C, adoption of well-established posture. Here the next question is, the choice of communication partners is influenced by factor of, and the options are proximity, utility, loneliness, utility, scarcity, dishonest, deception, dissimilarity, dishonest, deviance. The correct answer for this question is option number A. Proximity, utility and loneliness influence the choice of communication partners. Here the next question is, what are the barriers to effective communication? And the options are moralizing, being judgmental and comment on consolation, dialogue, summary and self-review, use of simple word, cool reaction and defensive attitude, personal statement, eye contact and simple narration. The correct answer for this question is option number A. Moralizing, being judgmental and comment on consolation are the barrier to effective communication. Next question आहे, वर्गात विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षकाची दखल घ्यावी लागणारा महत्त्वाचा घटक ओळखा आणि ऑप्शन्स आहेत जवळीक टाळणे, व्हॉइस मॉड्युलेशन, पुनरावृत्ती विराम आणि स्थिर मुद्रा. The correct answer for this question is option number B, voice modulation. Voice modulation means a fine tuning of the pitch or a tone of voice that help the audience clearly hear and understand a lecture, presentation and speech delivered by the speaker. It is very important, especially in public speaking. Next question आहे, कल्पना करा की तुम्ही अशा शैक्षणिक संस्थेत काम करत आहात जेथे लोक समान दर्जाचे आहेत. अशा संदर्भात संप्रेषणाची कोणती पद्धत सर्वात योग्य आणि सामान्यपणे वापरली जाते आणि ऑप्शन्स आहेत क्षैतिज संवाद, अनुलंब संप्रेषण, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि क्रॉस कम्युनिकेशन. The correct answer for this question will be option number A. Horizontal communication, also called lateral communication, it is a practice of sharing information between employee, department and a unit within the same level of the organization. Next question आहे, वर्गात संप्रेषणाच्या विश्वासाची पातळी निर्धारित केली जाते आणि ऑप्शन्स आहेत हायपरबोलाचा वापर, आवाजाची पातळी बदलणे, अमूर्त संकल्पनाचा वापर आणि लास्ट ऑप्शन आहे डोळा संपर्क. The correct answer for this question will be option number D. In classroom, a communicator trust level is determined by eye contact. Next question आहे, बहुतेकदा शिक्षक विद्यार्थी संवाद आणि ऑप्शन्स आहेत काल्पनिक, गंभीर, उपयोगितावादी आणि संघर्षमय. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, उपयोगितावादी.
नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गसंवादाच्या संप्रेषणात दृष्टिकोन, कृती आणि देखावा खालीलप्रमाणे मानले जातात आणि ऑप्शन्स आहेत शाब्दिक, शाब्दिक नाही, अवैयक्तिक आणि तर्कहीन. The correct answer for this question is option number B. Attitude, action, and appearance in the context of classroom communication are considered as non-verbal communication. Non-verbal communication types include facial expression, gesture, paralinguistic such as a loudness or a tone of voice, body language, personal space, eyes gaze, haptic appearance, and artifact. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रत्येक प्रकारच्या संप्रेषणावर त्याचा परिणाम होतो आणि ऑप्शन्स आहेत रिसेप्शन, प्रसारण, नॉन रेग्युलेशन आणि संदर्भ. The correct answer for this question will be option number D. Every type of communication is affected by its context. नेक्स्ट क्वेश्चन आहे आवाजाचे पैलू भाषणाव्यतिरिक्त इतर म्हणून ओळखले जातात आणि ऑप्शन्स आहेत भौतिक भाषा, वैयक्तिक भाषा, पॅराभाषा आणि वितरण भाषा. The correct answer for this question will be option number C. Aspects of a voice other than speech are known as paralanguage. Now the paralanguage is also known as vocalic, is a component of meta-communication that may modify meaning, give, announce meaning, or convey emotion by using techniques such as prosody, pitch, volume, intonation, etc. नेक्स्ट क्वेश्चन आहे संप्रेषणात भाषा आहे आणि ऑप्शन्स आहेत शाब्दिक कोड, इंटरपर्सनल, प्रतीकात्मक कोड आणि गैरमौखिक कोड. The correct answer for this question will be option number A. In communication, the language is verbal code. The verbal code is a set of a rule about the use of a word in a creation of message. Word can obviously be either spoken or written. Verbal code then include both the oral language and non-oral language. Next question आहे खालीलपैकी कोणते प्रभावी संप्रेषणाचे तत्व नाही आणि ऑप्शन्स आहेत पटवून देणारा आणि खात्रीशीर संवाद, प्रेक्षकांचा सहभाग, माहितीचे एकतर्फी हस्तांतरण, द्राक्षांच्या वेतेचा धोरणात्मक वापर. The correct answer for this question is option number C. One-way transfer of information. In one-way communication, information is transferred from sender to receiver without any opportunity for the receiver to give feedback to the sender. One-way communication is most often used to give a factual information or to persuade or manipulate the receiver to act a certain way. दावा A. वर्गात चांगले संवाद साधणे ही नैसर्गिक क्षमता आहे कारण R. वर्गात प्रभावी शिकवणी संप्रेषण प्रक्रियेच्या ज्ञानाची मागणी करते आणि कोड आहे A आणि R दोन्ही सत्य आहेत आणि R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे. A आणि R दोन्ही सत्य आहेत परंतु R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही. A सत्य आहे परंतु R असत्य आहे. A असत्य आहे परंतु R सत्य आहे. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. A असत्य आहे परंतु R सत्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत आणि ऑप्शन्स आहेत संप्रेषणात कल्पना, तथ्य आणि मतांची देवाणघेवाण समाविष्ट असते. संप्रेषणात माहिती आणि समज दोन्ही समाविष्ट आहेत. संप्रेषण ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि लास्ट आहे संवाद ही एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. वरील दिलेली सर्व संप्रेषणाची वैशिष्ट्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे assertion A. Formal communication tend to be fast and flexible. Reason: formal communication is systematic and orderly flow of information. And the options are A is false but R is correct.
Both A and R are correct and R is correct explanation of A. Both A and R are correct, but R is not the correct explanation of A. A is correct, but R is false. Here the correct answer for this question will be option number A. A is false, but R is correct. नेक्स्ट क्वेश्चन आहे संवादाच्या ज्या पद्धतीमध्ये एकाच सूत्राचा एकाच वेळी मोठ्या व्याख्येने रिसीव्हरला माहिती प्रसारित करणे समाविष्ट असते त्याला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत ग्रुप कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि परस्पर संवाद. The correct answer for this question will be option number B. The mode of communication that involve a single source of transmitting information to a large number of receivers simultaneously is called mass communication. Mass communication are the process of imparting and exchanging information through mass media to a large segment of population. Mass communication is practiced multiple medium such as the radio, television, social networking, billboards, newspapers, magazine, book, film and internet. नेक्स्ट क्वेश्चन आहे येल्लो जर्नलिझम हा शब्द काय संदर्भ देते आणि ऑप्शन्स आहेत दहशतवाद आणि हिंसाचाराबद्दल खळबळजनक बातमी, वाचक किंवा दर्शकांना आकर्षित करण्यासाठी सनसनाटीपणा आणि अतिशयोक्ती, कला आणि संस्कृतीविषयी खळबळजनक बातमी, पिवळ्या पेपरमध्ये खळबळजनक बातमी छापते. The correct answer for this question is option number B. The term yellow journalism refer to sensationalism and extragation to attract reader or viewers. Yellow journalism usually refer to the sensationalist or biased story that newspaper present as a objective truth. Established late 19th century, journalists coined the term to belittle the conventional technique of their rivals. नेक्स्ट क्वेश्चन आहे शाब्दिक संवादामध्ये ब्रेकडाऊनचे वर्णन कसे केले जाते आणि ऑप्शन्स आहेत शॉर्ट सर्किट, विरोधाभास, असमानता आणि एंट्रोपी. The correct answer for this question will be option number D. Breakdown in verbal communication is described as entropy. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिपत्रक संप्रेषणामध्ये काय असते तेव्हा एन्कोडर डिकोडर बनतो आणि ऑप्शन्स आहेत आवाज, प्रेक्षक, गंभीरता आणि अभिप्राय. The correct answer for this question will be option number D. In circular communication, the encoder become a decoder when there is a feedback. Feedback occur when the output of a system are rotated back as a input as a part of a change of a cause and effect the form of circuit or a loop. The system can be said to be a feedback into itself. Here the next question is the grains that appear on the television set when operate are also referred to as. The options are sparks, green dots, snow and raindrops. The correct answer for this question is option number C, snow. Grains appearing on the TV set are known as dots or snow and are a random pattern superimposed on the picture which are a result of electronic noise and radiated electronic magnetic noise accidentally picked up by the antenna. नेक्स्ट क्वेश्चन आहे छायाचित्रे करणे सोपे नाही आणि ऑप्शन्स आहेत प्रकाशित करा, सुरक्षित, डिकोड आणि बदल. The correct answer for this question will be option number C. Photographs are not easy to decode. Publishing, securing and changing a photograph is an easy task, but it is not really easy to decode the photograph as there are numerous pixels, which pixel has its own characteristic. Here the next question is the Dada Saheb Phalke Award for 2013 has been conferred on, and the options are Karan Johar, Amir Khan, Asha Bhosle and Gulzar. The correct answer for this question is option number D. The Dada Saheb Phalke Award for 2013 has been conferred on Gulzar. Next question आहे
टेलिफोन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन प्रथम कोणत्या क्षेत्रात विकसित केले गेले? आणि ऑप्शन्स आहेत तांत्रिक सिद्धांत, फैलाव सिद्धांत, किमान प्रभाव सिद्धांत आणि माहिती सिद्धांत. The correct answer for this question will be option number A. The telephone model of communication was first developed in the area of technological theory. Here the next question is, the first multilingual news agency of India was Samachar, API, Hindustan Samachar आणि Samachar Bharati. The correct answer for this question is option number C, Hindustan Samachar. Hindustan Samachar is the first multilingual news agency in India subscribed by more than 200 newspapers and almost all the news channels including Doordarshan. It was set up in 1948 by the SS. संदेश हा कोणताही सिग्नल आहे जो कोणाचा प्रतिसाद ट्रिगर करतो आणि ऑप्शन्स आहेत रिसीव्हर, ड्रायव्हर, सेंडर आणि लास्ट ऑप्शन आहे क्लीनर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. संदेश हा कोणताही सिग्नल आहे जो रिसीव्हरचा प्रतिसाद ट्रिगर करतो. संदेश लिहिला जाऊ शकतो तोंडी, प्रतिकात्मक किंवा गैरमौखिक जसे की शरीराचे हावभाव, मौन, उसासे, आवाज इत्यादी किंवा प्राप्तकर्त्याच्या प्रतिसादाला चालना देणारे इतर कोणतेही संकेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण कोणाच्या कौशल्याचा एक भाग आहे आणि ऑप्शन्स आहेत मऊ, हार्ड, उग्र आणि लहान. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मऊ. संवाद हा सॉफ्ट स्किलचा एक भाग आहे. सॉफ्ट स्किलच्या सूचीमध्ये संवादापेक्षा अधिक समाविष्ट आहे, परंतु चांगली संभाषण कौशल्य सामान्यत सॉफ्ट स्किल ट्रेनिंगच्या सर्व क्षेत्रांशी जोडलेली असतात, जसे की चांगले ग्राहक सेवा प्रदान करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संदेश पाठवणारी व्यक्ती आणि ऑप्शन्स आहेत प्राप्तकर्ता, चालक, प्रेषक आणि लास्ट ऑप्शन आहे क्लीनर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, प्रेषक. संदेश पाठवणारी व्यक्ती ही संदेश पाठवते. जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संदेश पाठवतो त्याला प्रेषक म्हणतात आणि संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तकर्ता म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशी व्यक्ती आहे जी नोटीस करते आणि डिकोड करते आणि संदेशाला काही अर्थ जोडते आणि ऑप्शन्स आहेत रिसीव्हर, ड्रायव्हर, सेंडर आणि क्लीनर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, रिसीव्हर. रिसीव्हर ही अशी व्यक्ती आहे जी नोटीस करते आणि डिकोड करते आणि संदेशाला काही अर्थ जोडते. प्राप्तकर्ता म्हणजे श्रोता, वाचक किंवा निरीक्षक म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तीचा समूह ज्याच्याकडे संदेश निर्देशित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणखी एक गोष्ट जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे OHP मध्ये काय सह संभाषणादरम्यान जोडणे आणि ऑप्शन्स आहे चॉक, पेन्सिल, पेन आणि मार्कर. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे OHP मध्ये पेनसह संभाषणादरम्यान जोडणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रेक्षकांच्या संदेशाला प्रतिसाद काय असे म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत फीडबॅक, फीडबॅक, अन्न आणि बॅक. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. प्रेक्षकाच्या संदेशाला प्रतिसाद फीडबॅक असे म्हणतात. पाठवणाऱ्याच्या संदेशाला दिलेल्या प्रतिक्रियेला फीडबॅक म्हणतात. अभिप्राय देखील लिहिले जाऊ शकतात जसे की ईमेलला उत्तर देणे इत्यादी. अभिप्राय हा तुमचा प्रेक्षकाचा प्रतिसाद आहे जे आपल्याला आपल्या संदेशाच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यास सक्षम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध दर्शविते आणि ऑप्शन्स आहेत सामाजिक, भौतिकशास्त्र, सांस्कृतिक आणि कालक्रम. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सामाजिक संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध दर्शविते. सामाजिक संदर्भ म्हणजे प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध.
सामाजिक वातावरण, सामाजिक संदर्भ, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ किंवा वातावरण म्हणजे तात्काळ भौतिक आणि सामाजिक सेटिंग ज्यामध्ये लोक राहतात किंवा ज्यात काहीतरी घडते किंवा विकसित होते. जे लोकांचे वातावरण आहे जे एखाद्या गोष्टीच्या सृष्टीभोवती असते किंवा प्रेक्षकांना अभिप्रेत करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील पार्श्वभूमीची समानता दर्शविते? आणि ऑप्शन्स आहेत शारीरिक, सामाजिक, कालक्रम आणि सांस्कृतिक. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सांस्कृतिक. सांस्कृतिक संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील पार्श्वभूमीची समानता दर्शविते. सांस्कृतिक संदर्भ समाजातील व्यक्ती वाढवतात आणि त्यांची संस्कृती वागणुकीवर कसा परिणाम करते याच्यावर पाहते. त्यात शिकलेल्या मूल्यांचा आणि लोकांच्या गटामध्ये सामकीय दृष्टिकोन समाविष्ट आहे, ज्यात भाषा, नियम, चालीरीती, कल्पना, विश्वास आणि अर्थ याचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या संप्रेषणात व्यत्यय आणणाऱ्या या सर्व घटकांचा संदर्भ देते? आणि ऑप्शन्स आहेत मूर्खपणा, आवाज, कोठेही नाही, कुणीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, आवाज. संवादावर परिणाम करणारे आवाज घटक फक्त मोठ्या आवाजापेक्षा अधिक असतात. हा शब्द अनेक प्रकारचे अडथळे किंवा हस्तक्षेपाचा प्रकार दर्शवतो जे लोकांना संदेशाची प्रभावीपणे देवाणघेवाण करण्यापासून रोखतात. काही आवाज घटक सहजपणे व्यवस्थापित केले जातात, परंतु इतरांवर मात करणे कठीण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरणीय अडथळे आवाजासारखेच आहेत. आणि ऑप्शन्स आहेत फिजिओलॉजिकल, मानसशास्त्रीय, भौतिक आणि समाजशास्त्रीय. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, पर्यावरणीय अडथळे भौतिक आवाजासारखेच आहेत. पर्यावरणीय अडथळे अनेकांना अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सामाजिक, व्यावसायिक आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापांमध्ये पूर्णपणे भाग घेण्यापासून मर्यादित किंवा प्रतिबंधित करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमचा ड्रेस कोड कुठल्या संवादाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत वर्बल, अनौपचारिक, लिखित आणि स्पोकन. The correct answer for this question will be option number B. Our dress code is an example of non-verbal communication. Our dress code is an example of non-verbal communication. Non-verbal communication is a process of sending and receiving message without using word, either spoken or written, also called manual language. Similar to the way that italicizing emphasis written language, non-verbal behavior may emphasize part of the verbal message. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण मजबूत करते आणि संबंध ही एक संस्था आहे. आणि ऑप्शन्स आहेत एम्प्लॉयर फादर, कर्मचारी कर्मचारी, आई नियोक्ता, आई मूल. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कर्मचारी कर्मचारी म्हणजेच एम्प्लॉयर एम्प्लॉई. संप्रेषण बळकट करते नियोक्ता आणि कर्मचारी संबंध ही एक संस्था आहे. सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी नियोक्ता आणि त्याचे कर्मचारी त्यांच्यात निरोगी संवाद आवश्यक आहे. Here the next question is, which communication include tone of voice, body language, facial expression, etc. And the options are non-verbal, verbal, letter, and notice. The correct answer for this question will be option number A. Non-verbal communication include tone of voice, body language, facial expression, etc. Non-verbal communication is a process of sending and receiving message without using word, either spoken or written. Next question आहे, जेव्हा प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता त्यांच्यामध्ये पार्श्वभूमीची समानता असते, जसे की वय, भाषा, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग, तेव्हा त्याला काय संदर्भ म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत
सामाजिक, सांस्कृतिक, भौतिक आणि डायनामिक. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. जेव्हा प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यात पार्श्वभूमीची समानता असते, जसे की वय, भाषा, धर्म, लिंग, तेव्हा त्याला सांस्कृतिक संदर्भ म्हणतात. सांस्कृतिक संदर्भ पात्रे ज्या समाजात राहतात आणि त्याची संस्कृती त्यांच्या वर्तनावर आणि त्यांच्या संधीवर कसा परिणाम करू शकते यावर पाहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पत्र, ईमेल, टेलिफोन ही कुणाची उदाहरणे आहेत? आणि ऑप्शन्स आहेत संदेश, फीडबॅक, चॅनल आणि एन्कोडिंग. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, चॅनल. पत्र, ईमेल, टेलिफोन ही चॅनलची उदाहरणे आहेत. मूलभूत संप्रेषण प्रक्रियेत प्रेक्षक संदर्भात शब्द ठेवतो आणि संदेश प्राप्तकर्त्याकडे पाठवतो, जो संदेशाचा अर्थ लावतो. संदेश पाठवण्यासाठी ज्या माध्यमाची निवड केली जाते त्याला संप्रेषण चॅनल म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय समजून घेणे भाषणाचे भिन्न भाग कळते व्याकरणाचा आधार बनतात? आणि ऑप्शन्स आहेत 5, 8, 6 आणि 7. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 8. भाषणाचे 8 वेगवेगळे भाग समजून घेणे व्याकरणाचा कल बनते. भाषणाचे 8 भाग आहेत ते संज्ञा, विशेषण, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, पूर्वस्थिती, संयोग, मध्यस्थी, स्पष्टीकरण. इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी सर्व शब्द वर्ग किंवा श्रेणीमध्ये ठेवले जातात, ज्याला पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दैनंदिन घडामोडीमध्ये संमती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ऑप्शन्स आहेत चुकीचे, बरोबर, चुकीचे आणि लास्ट ऑप्शन आहे रात्री. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. रोजच्या घडामोडीमध्ये योग्य वाक्य तयार करणे आवश्यक आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. Here the next question is, what is defined as a name of a person, place or thing? And the options are verb, noun, pronoun and adverb. The correct answer will be option number B. A noun is defined as a name of a person, place or a thing. Nouns are a word that name people, place, thing or an idea. They are not actually people, place, thing or ideas. Next question आहे, होबेन संप्रेषणानुसार विचार किंवा कल्पनेचे काय इंटरचेंज आहे? आणि ऑप्शन्स आहेत दृश्य, ऑडिओ, वर्बल आणि लेखन. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. होबेन संवादानुसार विचार किंवा कल्पनेचे शाब्दिक आवाहन प्रदान आहे. कम्युनिकेशन हा शब्द वर्तणुकीचे सिद्धांतकार, व्यवस्थापन अभ्यासक आणि सामान्य जनता मुक्तपणे वापरण्यात संवादाच्या स्थितीची वर्षानुवर्षे वेगवेगळी व्याख्या केली जात असताना अलीकडेच संवादाचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेक व्याख्या ओळखल्या आणि स्वीकारल्या गेल्या आहेत. डोळ्याचा वापर करून संप्रेषण हे एक उदाहरण आहे. आणि ऑप्शन्स आहेत मौखिक संप्रेषण, लेखी संप्रेषण, शाब्दिक संवाद आणि वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question is option number A. Communication by using eyes is an example of non-verbal communication. Non-verbal communication is a transmission of messages or signals through a non-verbal platform such as eye contact, facial expression, gesture, posture, and the distance between two individuals. Next question आहे, योग्य संज्ञा नेहमी कुठल्या पत्रापासून सुरू होतात? आणि ऑप्शन्स आहेत धावणे, कॅपिटल, स्मॉल आणि संख्यात्मक. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. योग्य संज्ञा नेहमी मोठ्या अक्षरांनी सुरू होतात. मांजर हा शब्द एक संज्ञा आहे ज्याचा अर्थ एकापेक्षा जास्त आहे. बाप हा शब्द योग्य नाम आहे. सर्व योग्य संज्ञा मोठ्या अक्षरांनी सुरू होणे आवश्यक आहे. देश सर्व मोठ्या अक्षराने सुरू होतात कारण ते देखील योग्य संज्ञा आहेत.
Here the next question is, which nouns require capitalization only if they start the sentence or a part of a title? And the options are common, proper, abstract, and last option is collective. The correct answer for this question is option number A. Common noun require capitalization only if they start the sentence or a part of the title. Common nouns are not normally capitalized. In some cases, capitalization is also required for the first word in the quotation and the first word after the colon. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकदा संदेश इच्छित स्वरूपात एन्कोड केला की तो कोणाच्या नावाच्या माध्यमाद्वारे हस्तांतरित केला जातो आणि ऑप्शन्स आहेत चॅनल, मीडियम, मीडिया आणि लास्ट ऑप्शन आहे वे. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. एकदा संदेश इच्छित स्वरूपात एन्कोड केल्यावर तो चॅनल नावाच्या माध्यमाद्वारे हस्तांतरित केला जातो. कम्युनिकेशन चॅनल हा एक प्रकारचा माध्यम आहे ज्याचा वापर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. विशेषतः व्यवसायात संप्रेषण चॅनल ही संस्थेमध्ये आणि इतर कंपन्यांसह माहितीचा प्रवाह आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ज्या संज्ञांना जाणवले, पाहिले किंवा ऐकले जाऊ शकत नाही त्यांना काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत सामान्य, प्रॉपर, सार आणि लास्ट ऑप्शन आहे संकलित. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ज्या संज्ञांना जाणवू शकत नाही, पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही त्यांना अमूर्त संज्ञा म्हणतात. एक अमूर्त संज्ञा एक प्रकारची संज्ञा आहे जी गुणवत्ता, क्रिया किंवा स्थिती दर्शवते. ते पाहिले किंवा स्पर्श केले जाऊ शकत नाही, ते फक्त जाणवले आणि जाणवले जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जी माहिती प्राप्तकर्त्यांकडे हस्तांतरित केली जाते ती या प्रक्रियेचा अर्थ लावावी लागते त्याला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत एन्कोडिंग, डिकोडिंग, उघडणे आणि क्लोजिंग. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. जी माहिती प्राप्तकर्त्यांकडे हस्तांतरित केली जाते ती या प्रक्रियेचा अर्थ लावावी लागते त्याला डिकोडिंग असे म्हणतात. Here the next question is, all communication events have and options are resource, source, start and last option is end. The correct answer for this question is option number B. All communication events have a source. All communication can be initiated, carried out and finally ended only if there are proper resources to discuss or discuss on. Every occasion or every event will have some solid resources so that communication session can be started. Next question आहे, सामर्थ्य आणि हिंसेचे स्वरूप लिंग मानले जाते आणि ऑप्शन्स आहेत मास्कुलिन, स्त्री, सामान्य आणि लास्ट ऑप्शन आहे न्यूटर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सामर्थ्य आणि हिंसेची व्यक्तिरेखा मर्दानी लिंग मानली जाते. पुल्लिंगी लिंग हे एक वैकारात्मक लिंग आहे जे मानव किंवा प्राणी नर संदर्भ असणारी संज्ञा चिन्हांकित करते. सहाय्य संदर्भहित संज्ञा चिन्हांकित करतात ज्यात लौकिक भेद नसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणामुळे संदेशाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो? आणि ऑप्शन्स आहेत अडथळे, डिस्टोर्शन, फरक आणि लास्ट ऑप्शन आहे आवाज. Here the correct answer for this question will be option number A. The message may be misinterpreted because of barriers. A message may be misinterpreted because of barriers. These include filtering, selective perception, information overload, emotional disconnects, lack of source familiarity or credibility, workplace gossip, gender difference, difference in meaning between the sender and the receiver, and biased language. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रान्समीटर किंवा रिसीव्हर ज्या वातावरणात आहे ते काय असावे? आणि ऑप्शन्स आहेत कॉम्प्लेक्स, कॉम्पेटंट,
पूर्ण आणि सुसंगत. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी. ट्रान्समीटर किंवा रिसीव्हर ज्या वातावरणात आहे ते सुसंगत असावे. संप्रेषण म्हणजे परस्पर समजलेल्या चिन्ह आणि अर्धवैज्ञानिक नियमांचा वापर करून एका अस्तित्वाकडून किंवा एका गटाकडून दुसऱ्याकडे अभिप्राय अर्थ पोहोचवण्यासाठी कृती. प्रभावी संप्रेषणात कोणाची गरज नाही आणि ऑप्शन्स आहेत आवाज आणि भाषणात मॉड्युलेशन, पुरेसे हातवारे, सामग्रीवर प्रभुत्व आणि लास्ट ऑप्शन आहे सुंदर व्यक्तिमत्व. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सुंदर व्यक्तिमत्व. प्रभावी संवादामध्ये व्यक्तिमत्वाची गरज नसते. एक सकारात्मक विधान एक टॅग घेते आणि ऑप्शन्स आहेत नकारात्मक, सकारात्मक, प्रश्न आणि उत्तर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सकारात्मक विधान नकारात्मक टॅग घेते. जेव्हा आम्ही एखाद्या विधानाला उत्तर देतो तेव्हा आम्ही आमच्या टिप्पण्यांच्या शेवटी एक सकारात्मक किंवा नकारात्मक टॅग लावू शकतो. हा छोटा टॅग प्रश्नाचे स्वरूप घेतो. Here the next question is, the Christian sign of what is a gesture pertaining to religion and spirituality, and the options are plus, minus, division and cross. Here the correct answer for this question is option number D. The Christian sign of cross is a gesture pertaining to religion and spirituality. The sign of cross or blessing oneself or crossing oneself is a ritual blessing made by member of some branches of Christianity. नेक्स्ट क्वेश्चन आहे तोंडी संप्रेषणात तात्काळ कोणाची आवश्यकता असते आणि ऑप्शन्स आहेत प्रतिक्रिया, प्रतिसाद, सुधारणा आणि रिसेट करा. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. तोंडी संप्रेषणामध्ये त्वरित प्रतिसाद मिळवण्याची आवश्यकता असते. हे जलद संवाद सुनिश्चित करते आणि त्वरित अभिप्राय शक्य करते. श्रवण हा कुणाचा फक्त एक महत्त्वाचा घटक आहे आणि ऑप्शन्स आहेत सुनावणी, ऐकणे, बोलणे, बोलणे. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ऐकणे हा केवळ ऐकण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. ऐकण्यासाठी मुख्य पावले म्हणजे ऐकणे, उपस्थित राहणे आणि प्राप्त करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्राशी बोलत असताना आपण कुठल्या संप्रेषणाच्या कौशल्याकडे लक्ष देत नाही आणि ऑप्शन्स आहेत लिखित, ओरल, ऑडिओ आणि दृश्य. Here the correct answer for this question will be option number B. While talking to friends, we do not pay attention to the skill of oral communication. Next question आहे तुमच्या संस्थेच्या बाहेर मौखिक सादरीकरणात तुम्ही आधी प्रेक्षकांना तुमच्या संस्थेचा काय देणे आवश्यक आहे आणि ऑप्शन्स आहेत फ्लॅशबॅक, बॅकग्राऊंड, समोरचे दृश्य आणि फॉरवर्ड दृश्य. Here the correct answer for this question will be option number B. In oral presentation outside your organization, you must first give the audience a background of your organization. The background work that you undertook wishlist planning your presentation is the key of handling question effectively. If you have defined the precise focus on your presentation and have explored this thoroughly in your background research and planning, you are more likely to able to respond to the question with precise answer. Next question आहे काय हे ओव्हरहेड प्रोजेक्टर वापरून सादर करण्यासाठी वापरले जातात आणि ऑप्शन्स आहेत ॲसिटेट फिल्म, पारदर्शक पत्रक, पेपर शीट, पॉलिथिन शीट आणि बटर पेपर. The correct answer for this question will be option number A. The acetate film transparent sheet are used to present using overhead projectors. Next question आहे नाम मध्ये अधिक अर्थ जोडणारा कोणताही शब्द त्याला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत क्रिया विशेषण, क्रिया, विशेषण आणि नाम.
या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. संज्ञामध्ये अधिक अर्थ जोडणारा कोणताही शब्द त्याला विशेषण म्हणतात. विशेषण असे शब्द आहेत जे संज्ञाच्या अर्थाची वैशिष्ट्ये किंवा घटक व्यक्त करतात, जसे की अवास्तव्य, कुत्र्यासारखी, मूर्ख, सोनारी, मजेदार, भगवान ते अनेक, कमी, लाखो, 11 या स्वरूपात संज्ञाची संख्या देखील दर्शवू शकतात. Here the next question is, what indicate the action done by the subject? And the options are verb, adverb, noun and pronoun. Here the correct answer for this question is option number B. Adverb indicate the action done by subject, and the adverb is a part of speech that provide greater description to the verb. Adjective, another adverb, a phrase, a clause or a sentence. Here the next question is, which is the word which connect word, phrase, clause or sentences? And the options are preposition, conjunction, interjection and verb. The correct answer for this question is option number B. Conjunction is a word which connect word, phrase, clause or sentences. A conjunction is a part of a speech that is used to connect word, phrases, clause or sentences. Conjunctions are considered to be invariable grammar practical, and they may or may not stand between items they conjoin. Next question आहे, OHP वापरून सादरीकरण करताना पारदर्शकता कव्हर करण्यासाठी अपारदर्शक पत्रकाचा वापर करून एखादी व्यक्ती माहिती वाचू शकते, जेणेकरून विचलितता कमी होईल. या तंत्रज्ञानाला काय म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत सकारात्मक प्रकटीकरण, शून्य प्रकटीकरण, नकारात्मक प्रकटीकरण आणि प्रगतिशील प्रकटीकरण. The correct answer for this question is option number D. Progressive disclosure. नेक्स्ट क्वेश्चन आहे, योग्य खोली विचारात घेणे महत्त्वाचे आहे जिथे आपण आपले सादरीकरण देत आहोत. आणि ऑप्शन्स आहेत अंधार, लाइटिंग, लाइटनिंग आणि व्हेंटिलेशन. The correct answer for this question will be option number B. It is important to consider proper lighting room where you are giving your presentation. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय ऐकणे म्हणजे संभाषणाद्वारे शिकणे. आणि ऑप्शन्स आहेत मूल्यमापन, कौतुक, संवाद आणि सहानुभूतीशील. The correct answer for this question will be option number C. Dialogic listening means learning through conversation. Dialogic listening focus on present rather than primarily on the future goal or on the past event. Dialogic listening requires that one be fully present to the process and one conversation partner. This attitude of being in the present helps each party to unify his or her action, intention and speech. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐकताना ध्वनीमधील फरक ओळखला जातो. आणि ऑप्शन्स आहेत भेदभाव करणारा, कॉम्प्रेहेन्शन, संवाद आणि सहानुभूतीशील. The correct answer for this question is option number A. Discriminative. In discriminative listening, the difference between sound is identified. Discriminative listening is the most basic type of listening whereby the difference between different sound is identified. If you cannot hear difference, then you cannot make a sense of meaning that are expressed by such a differences. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय ऐकताना मुख्य हेतू विशिष्ट माहिती मिळवणे आहे ज्याचे कौतुक केले जाईल. आणि ऑप्शन्स आहेत सहानुभूतीशील, कौतुक, मूल्यमापन आणि संवाद. The correct answer for this question is option number B. Appreciative listening, the main intention is to seek certain information which will be appreciated.
Appreciative listening is a type of listening behavior where the listener seeks certain information which they will appreciate. For example, that each help meet his or her need or goals. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूल्यमापन ऐकायला असेही म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत उपचारात्मक, मूल्यमापन, संवाद आणि उदासीन. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. मूल्यमापन ऐकायला उपचारात्मक असेही म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय ही क्रिया किंवा वर्णन आहे जी वाक्यात येते आणि ऑप्शन्स आहेत अंदाज, विषय, ऑब्जेक्ट आणि पूर्ण. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. अंदाज ही क्रिया किंवा वर्णन आहे जी वाक्यात येते. Here the next question is what speech is also called as reported speech, and the options are direct, indirect, indefinite and definite. The correct answer for this question is option number B. The indirect speech is also called as reported speech. In grammar, when you report someone as statement in your own word without any change in the meaning of a statement, it is called a indirect speech. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वतःशी संप्रेषण म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत ग्रुप कम्युनिकेशन, द्राक्षाचे दळणवळण, परस्पर संवाद आणि लास्ट ऑप्शन आहे आंतर वैयक्तिक संप्रेषण. The correct answer for this question is option number D. Communication with oneself is known as intrapersonal communication. Intrapersonal communication is a communication internal use of language and thought. It can be useful to envision interpersonal communication occurring in the mind of the individual in the model which contain a sender, receiver and a feedback loop. नेक्स्ट क्वेश्चन आहे ए आणि एन हे कोणते लेख आहेत आणि ऑप्शन्स आहेत निश्चित, अनिश्चित, विशेष आणि स्पेसिफाईड. The correct answer for this question is option number B. A and N are indefinite articles. The indefinite article is a use before a noun that is general or when its identifier is not known.